नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये नवीन अपडेट्स आली आहेत. ती म्हणजे आता मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत झाले आहे की शिक्षक भरती आता जिल्हा वाईज होणार आहे. तर मित्रांनो, या जिल्हा वाईज भरतीसाठी आता शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या वतीने एक अभ्यास गट तयार होणार आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्हा वाईज ही अहवाल घेणार आहे की शिक्षक आता उर्वरित शिक्षक भरती जी आहे 2022ची ती जिल्हा वाईज घ्यायची आहे. तर यासाठी नियोजन म्हणून प्रत्येक विभागावाईज जिल्हावाईज शिक्षक भरती आढावा समिती घेणार आहे आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. तर मित्रांनो, काय सविस्तर माहिती शिक्षक भरती त्याचप्रमाणे जे काही 2025ची टेट परीक्षा होणार आहे, तर या टेट परीक्षेसाठी सुद्धा जिल्हावाईज होणार आहे. तर त्यासाठी सुद्धा पूर्वनियोजन म्हणून ही समिती गठीत करण्यात आली आहे. तर मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर मित्रांनो माहिती. यामध्ये मित्रांनो, जे काही राज्यातील शिक्षक भरती सुधारणा करण्याबाबत अनुषंगाने अभ्यास गठीत करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या अभ्यास गटामध्ये शासन निर्णय क्रमांक 2024 प्रक 631 TNT-1 तर यानुसार हा GR आहे. तर मित्रांनो, यामध्ये जे काही संपूर्ण GR क्रमांक दिला आहे त्यामध्ये प्रस्तावना सद्यस्थिती राज्यातील शिक्षक भरती ही राज्य स्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. मित्रांनो, जे काही सद्यस्थिती शिक्षक भरती होत आहे ती पवित्र पोर्टलनुसार होत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद असेल, त्याचप्रमाणे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, त्याचप्रमाणे इतर जे काही शासनाच्या जी काही भरती आहे अनुदानित पात्र शाळा, तर यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत भरती होत आहे. मात्र आता जी काही नवीन प्रस्तावना आहे यामध्ये, परंतु शिक्षक भरती पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्षे स्वतःच्या जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते. तर तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील. तर मित्रांनो, जे काही शिक्षक भरती आहे तर यामध्ये शासनाचं अशा निदर्शन आलं आहे की जे काही शिक्षक इतर जिल्ह्यामध्ये जॉईन झाले असतात तर त्यांना जिल्हा बदलीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर जिल्हा बदली केल्यानंतर त्यांना शून्य सेवा ज्येष्ठतेवर काम करावे लागते. परत पहिल्यापासून त्यांना सर्व सेवा या उपलब्ध होत असतात. तर त्यासाठी या कारणास्तव शिक्षकामध्ये एक असंतोष असतो की जिल्हा बदली व्हावी. त्याचप्रमाणे वारंवार प्रयत्न करून बऱ्याच शिक्षकांना जिल्हा बदली होत नाही. या कारणास्तव शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात जे काही ऑर्डर देऊन त्यांना जॉईन करून घ्यावं, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याच भागातील शिक्षक उपलब्ध होतील. या सर्व कारणास्तव शासनाच्या या निदर्शन आल्यानंतर आता कुठेतरी हे प्रयत्न सुरू होत आहेत की आता जिल्हावाईज शिक्षक भरती व्हावी, जेणेकरून त्याच जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थ्यांना प्राप्त होतील त्याच बोलीभाषेतील. तर मित्रांनो, या सर्व शासनाचे निदर्शन आल्यानंतर आता त्या प्रयत्नासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असलेलं दिसून येत आहे. यामध्ये स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होतील, शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चित मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उर्वरित कार्यपद्धती सुचविण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. मित्रांनो, या जिल्हावाईज आणि विभागावाईज यामध्ये भरती करण्यासाठी आता जे काही शासन प्रयत्न करणार आहे, तर यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन बदल आपल्याला काय करता येईल, त्याचप्रमाणे कसा आढावा नियोजन कसं करायचं जिल्हावाईज भरतीसाठी, या सर्व गोष्टीसाठी एक अभ्यासगट तयार करण्यात येणार आहे. तर या अभ्यासगटामध्ये शासनाच्या वतीने खाली ते आपल्याला दिलेलं आहे शासन निर्णय. मित्रांनो, शासन निर्णय काय आहे तो आपण वाचूया. राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात येत आहे. मित्रांनो, राज्याचे जे काही शिक्षण आयुक्त आहेत पुणेमध्ये, तर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येत आहे. तर यामध्ये स्वतः शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर खाली उपसचिव शिक्षक शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहेत. त्यानंतर नंबरला संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई हे सुद्धा सदस्य असणार आहे. त्यानंतर संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई हे सुद्धा सदस्य आहेत. त्यानंतर संबंधित उपसचिव ग्रामविकास
पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सुद्धा सदस्य आहेत. त्यानंतर 6 नंबरला शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सुद्धा सदस्य असणार आहेत. त्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव या सर्वांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार असून याचा अहवाल ते शासनाला देणार आहेत. जिल्हावाईज व विभागवाईज शिक्षक भरती कशी करावी, कशी राबवण्यात यावी, त्यामधील त्रुटी काय आहेत, कोणत्या अडचणी आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण नियोजन करण्यासाठी ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांसुद्धा समावेश करायचा अधिकार दिसतील. जे काही शिक्षण आयुक्त आहेत तर यांना असे वाटले की अजून सदस्य निवडावे तर ते सुद्धा यामध्ये ते घेऊ शकतात, त्यांना अधिकार तसा देण्यात आला आहे. तर मित्रांनो, या समितीचे कार्यकक्षा काय आहे तर प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे. जी काही प्रचलित शिक्षक भरती होती तर त्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय अडचणी आहेत, त्याचप्रमाणे या समस्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल या सर्व गोष्टी या समितीला सुचवायच्या आहेत शासनाला. तर या सर्व या अभ्यास गटाचा कार्यक्षमता आहे, या सर्व कार्यपद्धत या अभ्यास गटाची आहे. त्यात कालावधी किती देण्यात आला आहे या समितीला अभ्यास गटासाठी तर या अभ्यास गटाने आपला अहवाल 1 महिन्यात शासन सादर करावा. मित्रांनो, जी काही पुढची टेट परीक्षा आहे 2025ची तर या संपूर्ण तयारीसाठी शासनाने या अभ्यास गटाला फक्त 1 महिन्याचा कालावधी दिला आहे. या 1 महिन्यात त्यांना आपला संपूर्ण अहवाल सादर करायचा आहे आणि या अहवालावर विचार करून शासनाला पुढील जिल्हा व विभागवाईज भरती करण्याकरिता नियोजन करायचं आहे. तर यासाठी आता खर्चाची तरतूद किती आहे मित्रांनो, या संपूर्ण जे काही पुढील नियोजनासाठी तर सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीनुसार भागवावा. मित्रांनो, त्यांना जे काही या समितीला खर्च लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी जिल्हावाईज जे काही दौरा करावा लागेल संपूर्ण माहिती घेण्यासाठी तर त्याचा खर्च हा त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीनुसार भागवावा त्यांना अशी सूचना आहे. त्यानंतर तर खाली 5 नंबर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक मित्रांनो या ठिकाणी GRचा नंबर देण्यात आला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांकेतित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मित्रांनो सदर या GRमध्ये एक समिती गठीत केली आहे मान्य शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या समितीमध्ये जे काही सचिव आहेत मंत्रालयातील ते सदस्य नेमले आहेत. या संपूर्ण समितीचा एकच उद्देश आहे जी काही जिल्हा किंवा विभागवाईज शिक्षक भरती आता इथून पुढे घेणार आहेत. जी काही 2022ची रखडलेली शिक्षक भरती आहे ती उर्वरित शिक्षक भरतीसुद्धा जिल्हा व विभागवाईज होणार आहे. त्याचप्रमाणे येणारी टेट परीक्षा 2025 ही सुद्धा जिल्हावाईज राबवण्याचा शासनाचा विचार आहे. तर यामध्ये कोणतं नियोजन करावं लागेल, कोणती तयारी करावी लागेल या संपूर्ण बाबीचा विचार करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालामधून जे काही आउटपुट्स शासनाला मिळतील त्यानुसार पुढील तयारी करणार आहे. यामध्ये समस्या कोणत्या आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या त्रुटी आहेत, कोणत्या अडचणी आहेत हे संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे. त्यानंतर त्याचं नियोजन शिक्षक भरतीसाठी शासन करणार आहे. तर ही होती शिक्षक भरतीच्या GR बाबत अपडेट्स. माहिती आवडल्यास तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आगामी सर्व शिक्षक भरतीचे अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. त्याचप्रमाणे टेट परीक्षा आणि TET परीक्षेचे सुद्धा अभ्यासक्रम असेल त्याचप्रमाणे त्याचे नियोजन असेल त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.